हळदी कुंकू आहे आणि म्हटलं चला एखादी डिझायनर साडी वेअर करू. पण म्हटलं हळदी कुंकू म्हटलं जरा पारंपरिक छान वाटतं ना, मग मी ही पैठणी चूज केली, जी मी मिशोवरून मागवली होती. हळदी कुंकूसाठीच मागवली होती ऍक्च्युली. म्हटलं हे नाही तर ती असं काहीतरी ऑप्शन ठेवावं. तर एकदम छान आलेली आहे. तर चला हिला स्टाईल करूया. हे साडी वेअर करून झाली माझी छानपैकी. चला आता थोडासा नॉर्मल मेकअप आणि मेकअप माझा डन आहे. खूप जास्त मेकअप नाही केलाय मी. आता घालूयात बांगड्या. तर हे मॅट फिनिशच्या बँगल्स आहे जे मी सेंटरला एक काही आजूबाजूला न टाकता, आणि मॅचिंग बांगड्या आहेत, पण मला हिरव्या बांगड्या खूप आवडतात. म्हणजे असं पारंपरिक जर व्यवस्थित साडी असली ना ट्रॅडिशनल, त्याच्यावरती हिरव्या बांगड्या छान वाटतात असं मला पर्सनली वाटतं. त्याच्यानंतर पैठणी म्हटलं की मोत्याची ज्वेलरी आलीच. सो हे काही इयरिंग्स आहेत माझ्याकडे. ह्या नेकलेसवरती नाही, पण हे माझ्याकडे चिंचपेटी ना त्याच्या आहेत ह्या चिंचपेटी, आणि त्याच्यावर मी हा चोकर घालायचा विचार करते. ठुशीच्या चिंचपेटीच्या इयरिंग्सवरती हा मॅच झाला ऍक्च्युली. तर कन्फ्युज झाली मी, का हे वेअर करू का हे वेअर करू. म्हणजे हे पूर्ण मोत्याचं, हे सिंगलच घालायचं काम आहे. ही माळ चोकी वाटली मला, बिकॉज तो खूप हेवी वाटत होता. आणि आता ही आहे नथ जी माझ्याकडे आहे, ही सोन्याची आहे ऍक्च्युली. ती पण मोत्याचीच घेतली मी. आपली जी पारंपरिक नथ असते ना त्याच्यापेक्षा जरा वेगळी आहे. आणि छोटीशी टिकली लावून आपला लुक करूयात फायनल. थोडंसं हळदी कुंकू तर लागलंच नाही, पण हा असा माझा लुक आहे आजचा. कसा वाटतोय मैत्रिणी सांगा.